सारी मंडळांची बैठक बोलवली होती का, ज्यांना तुम्ही स्वतःच जे काही परवानगी असतात ते दिले आहे, तुम्ही बैठक तरी बोलवली होती का, पर्यायी योजना काही केली होती का? काल आम्ही पाहतोय सुनील प्रभूजी असतील, तिकडचे स्थानिक आमचे लोक असतील, गुढेकरताई असतील, ह्या सगळ्यांनी लढा दिल्यानंतर म्युन्सिपल कमिशनरशी बोलून, प्रशासनाशी बोलून वगैरे कृत्रिम तलावात काहीतरी केलं गेलं. पण त्या कृत्रिम तलावामध्ये खरंच एवढ्या मूर्त्या जाऊ शकतात का? दुसरी गोष्ट म्हणजे जे मी सांगतो ना सतत, की भाजप ही हिंदुत्व नुसतं निवडणुकीपुरती वापरते, नंतर आम्हाला सगळ्यांना, आमच्या हिंदूंना असं वाटतं की आम्हाला फेकून देतं. याची 2-3 उदाहरणं ही आपली डोळ्यात देखत आहेतच. पहिलं म्हणजे गणपतीच्याच बाबतीत, गणपती बाप्पाच्याच बाबतीचं उदाहरण द्यायचं तर पहिलं उदाहरण हेच आहे की मागच्या सरकारच्या वेळी आपल्याला आठवत असेल 2023 साली की 22 साली जे सरवणकर ज्यांनी गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत, जसं परवा आपण पाहतो जी अडवणूक झाली, तसंच ह्याच सरवणकरांनी, जे आमदार होते, एकनाथ शिंदेचे आमदार होते, त्यांनी मिरवणुकीवर बंदूक रोखली होती. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळी चालवली. तत्कालीन गृहमंत्री जे आता मुख्यमंत्री ते सांगतात की गोळी चालली, पण कोणी चालवली हे मला माहिती नाही, त्याचा अजून अभ्यास चालू आहे. खरं तर सरवणकरांवर UAPA सारखा कायदा, अतिरेक्यांचा कायदा लागू झाला पाहिजे, कारण हिंदुत्व त्यांनी बंदूक रोखली होती. स्वतःला हिंदुत्ववादी सांगणारं सरकार, ह्याच सरकारने सरवणकरांना सिद्धिविनायक मंदिराच्या न्यासाचं अध्यक्ष केलं होतं. तसंच जर पाहायला गेलं तर निवडणुकीच्या मतदानाच्या 1 दिवसाआधी भाजपच्या काही ट्रोल्सनी चालवलं होतं की आता वक्फ बोर्डनी सिद्धिविनायकची जागा मागितली. म्हणजे एका बाजूला ज्यांनी बंदूक रोखली गणपती बाप्पाच्या मिरवणुकीवर, घाणेरड्या शब्दांचा वापर केला, पिता पुत्र दोघेही त्याच्यात, तर व्हिडिओमध्ये पण आहे, मला आपण सगळे तो व्हिडिओ दाखवला, त्याला तुम्ही सिद्धिविनायकाचं अध्यक्ष करता, त्या न्यासाचे अध्यक्ष करता. दुसऱ्या बाजूला मतं मिळवण्यासाठी आणि भीती निर्माण करण्यासाठी तुम्ही सांगता की वक्फ बोर्डने ही जागा मागितलेली आहे. आणि तिसऱ्या बाजूला गणपती बाप्पाच्या सणामध्ये आणि मागी गणपतीमध्ये आता हे तुम्ही कालच्या मूर्ती अडवण्याचं आणि अजूनही विसर्जन झालेलं नाहीये, असं दुर्दैव मी कधीही आपल्या राज्यात पाहिलं नाही. एक दिसतं, एक प्रकल्पने दिसतं याच्यात की मराठमोळे जे सण आहेत, मराठमोळे जे हिंदुत्व आहे, ते भाजपला पुसून काढायचं आणि म्हणून भाजप गप्प आहे. तसं भाजपची ही दुतुंडी भूमिका जी आहे, दुटप्पी भूमिका जी आहे हिंदुत्वाबद्दल, ती जगजाहीर आहे. इथे काही उदाहरणं माझ्याकडे आहेत ना, की बघा हीच बातमी आता 3 फेब्रुवारी 2025 ची, ही गोवामधली आहे. एका बाजूला आम्हाला सांगतात की भाजप हिंदुत्ववादी आहे, पण गोवा एक्सपोर्टिंग बीफ टू मिडल ईस्ट वाया गोवा मीट कॉम्प्लेक्स. गोव्यामध्ये मीट कॉम्प्लेक्स आहे, जिथून इराक वगैरेला बीफ पाठवलं जातं, आणि ही भाजप आम्हाला हिंदुत्व शिकवायला निघाली. तसंच जर पाहायला गेलं तर दुसरी बातमी आहे, म्हणजे आपण गेलं पूर्ण वर्ष आपल्याच माध्यमातून ऐकत होतो की बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत, हिंदूंना तिथे सतवलं जात आहे, पण त्याच बांगलादेश बरोबर ह्याच BJPच्या BCCIनी क्रिकेट देशातून खेळून दाखवलं. त्याच बांगलादेशला ही आता पहिली बातमी तर 27 डिसेंबर 2024 म्हणजे मागच्या काही 1 महिन्यात 2 लाख टन बांगलादेशला आपण भात एक्सपोर्ट करतो, तांदूळ एक्सपोर्ट करतो. म्हणजे आपण पहा, एका बाजूला आपल्याला खेळवत राहायचं, आपण सारे हिंदू आपली मतं मिळवण्यासाठी भाजप आपल्या मनामध्ये भीती घालणार की आता बांगलादेशी आले, आता रोहिंग्या आले, आता अमुक झाला, आता बांगलादेशमध्ये तिथे काहीतरी होतंय. ते सगळं दाखवून आपल्याकडे हिंदू मुस्लिम दंगली करणार, ते सगळं करून आपल्याकडे वातावरण एकदम संवेदनशील करून ठेवणार, मतं मिळवणार. पण तिथे दुसऱ्या बाजूला बांगलादेशमध्ये क्रिकेट खेळणार, 2 लाख टनाचं तिथे तांदूळ पाठवणार. आज आपण पाहतो ना, म्हणजे निवडणूक आली की परत एक विषय येतोच सगळीकडे की रोहिंग्या देशात घुसलेत, बांगलादेशी घुसलेत. जसं ट्रम्पनी पहिल्या दिवसापासून ते त्यांच्या देशात घुसलेले आहे, खरं तर आपल्या देशातले पाहिले असतील तर नागरिकांना बेड्या हातापाय घालून परत त्यांच्या विमानाने पाठवलं. कोलंबियासारखं आपण विमान पण नाही पाठवलं. तसं तुम्ही या गेल्या 10 वर्षांमध्ये या बांगलादेशच्या विषयाचं राजकारण आणि आरोप सोडून कधीही केंद्र सरकारला ऍक्शन मोडमध्ये पाहिले का? किती बांगलादेशी परत पाठवले, किती विमानं बांगलादेशांची परत पाठवली, ट्रेननी पाठवली, विमानाने पाठवलं, चालत पाठवलं, काही असेल, पण पाठवताना पाहिलंय का? आणि हे सगळं होत असताना जे मी सांगितलं ना की कुठे ना कुठेतरी याचा पुढचा मार्ग काय हे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगणं गरजेचं आहे. कारण आज हा विषय तर आहेच, म्हणजे हा लोकांसमोर विषय आहे की भाजपच्या राज्यामध्ये गणपती बाप्पाच्या मिरवणुकीला रोखलं गेलेलं आहे, विसर्जनापासून रोखलं गेलेलं आहे. आणि तसंच आता पुढचा प्रश्न हाच येणार आहे की जर हे मागी गणेश उत्सव होत असेल तर गणपतीचं जेव्हा आपलं सण येईल तेव्हा मग मोठी मंडळं काय करणार आणि त्यांना तुम्ही काय नक्की मार्गदर्शन करणार आहे हे आम्हाला मुख्यमंत्र्यांकडूनच ऐकायचं आहे, दुसऱ्या कोणाकडून ऐकायचं नाही. आणि तुम्ही काय सांगितलं मंडळांना की तलावातच विसर्जन? बघा, आम्ही काय मंडळांच्यात अजूनही चर्चा सुरू आहे, त्यांच्यामध्ये चर्चा चालू आहे. अजूनही माझ्या कानावर जे येते ते पोलिसांकडून खूप दबाव आहे, DCP वगैरे फोन करतात सतत की विसर्जन करायला तर कंटेम्पची केस टाकू. हा देखील तुम्ही कशाला आणताय आणि कशासाठी आणताय तुम्ही?
ही काय मंडळं कुठून बांगलादेशमधून आली आहेत का? तुमची भूमिका काय की आज विसर्जन आमची भूमिका स्पष्ट आहे. पहिली गोष्ट म्हणजे कोर्टासमोर या सरकारने हा विषय मांडणं गरजेचं होतं की आता मागी गणेश आहे, इथे जर आम्हाला सूट द्या. दुसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांनी ह्या मंडळांना बोलून घेतलंय का ऐकायला? पोलिसांच्या वतीने ते दबाव टाकतात, पोलिसांच्या माध्यमातून दबाव टाकतात. स्वतः कधी ऐकणार आहे? जे जगभर फिरत असतात, देशभरात फिरत असतात, मग कुठचं इकॉनॉमिक काउन्सिल असेल तसं असेल, तिथे हिंदुत्वाबद्दल बोलतात, पण आपल्याच राज्यामध्ये हिंदू सण साजरे होऊ शकत नाही, विसर्जन नीट होऊ शकत नाही. याच्याबद्दल कोण काय बोलणार? बघा, तुम्हाला सांगा, मार्ग निघू शकतो याच्यातून, पण चर्चा तर करा, बोलून तर घ्या. या उपनगरात 2-2 पालकमंत्री येतो, एक सोडा 2-2 पालकमंत्री आहेत, दिसतात का कुठे? विसर्जन मिरवणूक थोड्या वेळात निघेल, तुम्ही काय आव्हान? आमचा तर पाठिंबा आहेच. पण तुम्हाला अजून एक सांगतो मी, बघा ह्याच्यात एक गोष्ट मान्य आहे की दुसऱ्या दिवशी जी आपण पाहतो, जे गणपती बाप्पाचं जे आपण विसर्जनाच्या नंतरचे चित्र पाहतो, ते दुःखदायी असतं, दुर्दैवी असतं. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, मग तुम्ही पर्यावरणाबद्दल बोला, तुम्ही जे काही विषय तिकडे असतो, नंतर कसं ते मूर्तीची वातावरण होते, हे सगळ्या गोष्टी आहेत. पण ह्याच्यातून मार्ग काढायला तुम्हाला त्यांच्यासोबत चर्चा तर केली पाहिजे. जसं गणपतीच्या आधी सगळ्या मंडळांना बोलवून महानगरपालिका चर्चा करते, तशी केली होती का? 30 तारखेची इंटरिम ऑर्डर बद्दल तुम्ही सांगितलं होतं का त्यांना? काहीतरी माध्यम काढायला पाहिजे, मध्यमार्ग काढायला पाहिजे, कोर्टासमोर मांडा की हे एक विसर्जन होऊन जाऊ द्या, आम्ही सगळ्यांना घेऊन बसतो. पूर्ण बहुमत सरकार आहे, त्यामुळे कुठेतरी गांभीर्य कमी झालं हिंदूंचे. नाही, मी तुम्हाला एकच सांगतो, भाजपचं पूर्ण बहुमत असू दे, अर्ध बहुमत असू दे, हिंदूंचा वापर फक्त निवडणुकीसाठी करतं भाजप, इतर वेळी करत नाही. सर, काल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरं तर स्वतःहून सर्व मंडळांना भेटीसाठी बोललं होतं, परंतु तब्येतबरीने हे कारण देऊन त्यांची भेट नाकारली. निश्चितपणे, कारण त्यांना माहिती की ज्यांच्या हातात खरी काही पावर आहे त्यांच्याकडे जातील ना ते. ज्यांना त्यांच्याच समितीमधून डावलतात त्यांच्याकडे कशाला जातील? सर, हिंदी में बताइए. तुम्ही या बोलतायत, या नियमांमध्ये बदल करून आपत्ती व्यवस्थापन समितीत एकनाथ शिंदेना परत आणण्याचा गावाला जायची धमकी दिली असेल. नाही, पण आधी ते नव्हते, म्हणजे गावाला जायची धमकी दिली असेल म्हणून ते घेतलं असेल परत. पण आधी डावललं ना, हे सत्य गोष्ट आहे ना. पालकमंत्री पदावरून पण वाद डीपीडीसीची बैठक झाली रायगडच्या, तिथेही तिन्ही नेते उपस्थित नव्हते. अतिशय दुर्दैवी आहे की एका महिला मंत्र्याच्या हाताखाली त्यांना काम करायचं नाहीये, अतिशय दुर्दैवी आहे. आणि तसं पाहायला गेलं तर युवा मंत्री आहे, महिला मंत्री आहे, त्यापेक्षा नेमले कोणी तुमच्याच सरकारने नेमले ना, की आम्ही नेमून दिले त्यांना. पण हा जो एक आगाऊपणा पण आणि इगोसेंट्रिकपणा जो आहे ना त्यांचा, एकनाथ शिंदे गटाचा, तोच मला वाटतं भाजप आता त्यांना बाजूला ठेवायचा प्रयत्न करत आहे. कारण लोकांना दिसतं हे भांडणं काही जनतेच्या सेवेसाठी नाही आहेत, ही भांडणं सगळी स्वतःच्या स्वार्थासाठी आहेत. सर, हिंदी में बताइए, चारकोप और कांदिवली में गणेश आइडल को विसर्जित करने पे रोका गया, इस पे क्या मांग है आपकी? हमारी मांग साफ है, स्वच्छ है. यही बात है कि जब ये इंटरिम ऑर्डर आई, 30 जनवरी को इंटरिम ऑर्डर है, और उसी के बाद 1 तारीख से माघी गणेश का जो उत्सव है वो शुरू हुआ था. परसों विसर्जन को रोका गया. और इसमें दुर्भाग्यपूर्ण चीज यही है कि ये जो भाजपा खुद को हिंदुत्ववादी कहती है, सिर्फ चुनाव के दरमियान हिंदुओं का इस्तेमाल भाजपा सिर्फ चुनाव के लिए करती है, अदरवाइज हिंदू की तरफ देखती भी नहीं. इसमें बहुत सारे उदाहरण हैं, लेकिन सबसे पहला और प्रथम उदाहरण यही रहेगा कि विसर्जन को रोका गया. आज भी पुलिस का इस्तेमाल करके धमकियां दे रहे, दबाव डाल रहे कि विसर्जन कीजिए, वो भी आर्टिफिशियल पॉन्ड में कीजिए. बात स्पष्ट है, इंटरिम ऑर्डर 30 जनवरी को आए, जिन्होंने इन्हीं मंडलों को परमिशन दिए, फिर वो पुलिस हो या फिर बीएमसी हो, क्या वो बात नहीं कर सकती थी इन मंडलों से? क्या वो कोर्ट के सामने ये इशू नहीं रख सकती थी कि अभी ये उत्सव जारी है, इसके बाद हमें इस पे निकाल लेने दीजिए? तो ये सारे मामले तो है. और यही भाजपा जो हमें कहती है कि हम हिंदुत्ववादी है, इसी भाजपा ने जिस बांग्लादेश में हिंदुओं पे अत्याचार हो रहे, उसी बांग्लादेश को 2 लाख टन का चावल भेजा गया, उसी बांग्लादेश के साथ क्रिकेट खेला. ये जो भाजपा हमें कहती है कि हम हिंदुत्ववादी है, उसी भाजपा के राज्य में गोवा से इराक को बीफ एक्सपोर्ट होता है. यही भाजपा का हिंदुत्व है, सिर्फ चुनावी हिंदुत्व. सर, ते तानाजी सावंतांचा मुलगा डिप्रेशन मध्ये होता, मग बँकॉकला निघाला. तानाजी सावंत फक्त त्याने गैरवापर करून भेटीस देण्यासारखं वाटतं का? काय एक शेर तर दुसरा सव्वा शेर, एक गुजरातला पळाले, दुसरे बँकॉकला पळाले. एक तर काय त्यांचे नेते पण असेच गावाला पळत असतात ना, ते सगळं रुसून बिसून. पण जास्ती मनातलं माझ्या ओळखून घ्या, मला बोलायला लावू नका, तर भलती हेडलाईन होईल.
शिवसेना एकनाथ शिंदे नेताओं ने ये सवाल उठाया है कि उनको पीएपीएस अपॉइंट नहीं करने दे रहा है। वो सीएम ने कहा है कि गुड कैरेक्टर नॉन करप्ट पीएपीएस आप अपॉइंट कर सकते हैं। अभी गुड कैरेक्टर की भाजपा की क्या परिभाषा है वो भी जानना पड़ेगी, क्योंकि वॉशिंग मशीन में क्या गुड कैरेक्टर होता है वो भी एक है, लेकिन गुड कैरेक्टर के इस पे एक मंत्री को तो बाहर किया है यूनिफॉर्म के स्कैम में जो अटके हुए थे। बहुत सारे अभी हो जाएंगे, आगे आगे देखिए क्या होता है। नाराज आपको लगता है एकनाथ शिंदे बीजेपी में नहीं बन रही है सीट या बिग सिंगल ये चेहरा देख के तो वैसे कुछ हाव भाव कभी बदले ही नहीं है, तो लेकिन गाँव जाएंगे तो पता चलेगा। लेकिन मैं बात आपको यही वापस लाना चाहता हूँ कि जो कल विसर्जन के दरमियान जो भी नौकझोंक हुई, जो पुलिस ने रुकाया ये विसर्जन को, ये दुर्दैवी हुआ। और दुर्भाग्यपूर्ण चीज यही है कि भाजपा इस पे चुप। Sir, you have been to foreign countries. You may have watched stand-up comedy. Few days back, India's Got Latent show was aired, and there's obscene language that's used about parental intercourse. What do you think of that? I think the obscene language is really very crass and uncalled for. The government must act and should act. But along with that, there is a so-called actor in Pune also who has used obscene language against Chhatrapati Shivaji Maharaj. He's also used obscene language against Mahamana Dr. Babasaheb Ambedkar. First, that man also should be arrested and shown what talking like this brings you in terms of your fate. But what do you think of freedom of speech being given a reason? I think firstly, freedom of speech also should be given to the people of Manipur who have suffered for the past 2 years, and nobody asked anything out of the Chief Minister of Manipur till he was made to resign yesterday. Apart from that, yes, freedom of speech has its liberties and restrictions, and the government must act in accordance with the constitution. सर मराठीमध्ये सांगा की इंडियाज गॉट लेटेंट मध्ये ज्या भाषेचा वापर करण्यात तेच ते पळाले नव्हते ना परोपकारी चार्टरनी. सर सत्ताधारी नेत्यांच्या मुलाला शोधण्यासाठी ज्याप्रमाणे महाराष्ट्रापासून दिल्लीची यंत्रणा कामाला लागली जनतेने पाहिलं, मात्र मुंबई असो किंवा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न असो नाही, मुंबईकर आता कोण हे सापडलं का पोलिसांना? जे तिकडचे नमिताताई ओरडत आहेत, जे दसजी ओरडत आहेत, आज पाहते पण बीड पूर्ण आक्रोश करत आहे. सगळे पुरावे असताना देखील मंत्रिमंडळात काही हालचाल होत नाही. परभणीत देखील तसाच आक्रोश होत आहे. आणि दुर्दैव असे की मुख्यमंत्री काहीच बोलत नाही त्याच्यावर. अंजली दमन एवढे पुरावे देत आहेत. सगळे देतात ना, पण सरकारला काही फरक पडतोय का? ठीक आहे, एक महत्वाचं तुम्ही सांगितलं ना की आम्हाला भाजपकडून ही अपेक्षा असेल आणि मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा असेल की पुढे आता जेव्हा गणपतीचं सण येईल तेव्हा मग हे पीओपीचं काय करणार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मध्य मार्ग काय. आता हे विसर्जनाला जे अडवून ठेवलेलं आहे आपण आणि जे दबाव चालू आहे त्यांच्यावर, जे काही डीसीपीकडून असेल, एसीपीकडून फोन वगैरे असेल, ते कधी बंद होणार आणि मुख्यमंत्री कधी फोन करणार. धन्यवाद. Sir, US President has signed a MOU. This is related Adani, sir. मराठीत राहिलो. Sir, please have your please. मराठी कलाकार सोलापूरकर यांनी ज्या प्रकारे वक्तव्य केली, पहिलं अशा विकृत काही विचारांना झेल दाखवणं गरजेचं आहे. मग ते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असं बोलणं असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलणं असेल. एक महाराष्ट्राचं आराध्य दैवत, दुसरं महामानव आहे ज्यांनी आपल्याला स्वराज्य दाखवलं आणि संविधान काय असतं हे दिलं. आणि हे सगळं होत असताना कोणीतरी असं टीव्हीवरून बोलू शकतो आणि त्याच्यावर काहीच कारवाई होत नाही. काही महाराष्ट्र सरकार झोपलं आहे का की बहुमतात एवढं व्यस्त आहे आणि त्यांच्या स्वतःच्या भांडणात आणि ते काय मालकमंत्री बंगला, गाडी, दिवे, लाल दिव्यामध्ये एवढं व्यस्त आहे की छत्रपती शिवरायांचा आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पण अपमान आता त्यांना दिसत नाही. सर, यूएस गवर्नमेंट ने डोनाल्ड ट्रंप ने एक एग्जीक्यूटिव ऑर्डर पास किया है जिसके अंडर पहले अदानी जी के अगेंस्ट जो भी एक फेडरल क्राइम जिसमें इंडाइटमेंट है उसमें, कोर्ट की इंडाइटमेंट. लेकिन एक चैनल दिखाएगा नहीं अगर कुछ बात करूँ तो. अभी उसमें चेंजेस किए गए हैं जिसकी वजह से अदानी इज गोइंग टू बी बेनिफिटेड फ्रॉम एंड द स्टॉक्स हैव ऑलरेडी अभी कोई गया शायद वहाँ निगोशिएशन के लिए, तो